अखेर रोहित पवार समोर आले, पत्रकार परिषद घेतली आणि अनेक गोष्टी गंभीर प्रश्न समोर आणलेत. अजित पवारांच्या 28 जानेवारीला झालेल्या निधनानंतर हा मृत्यू अपघात होता की घातपात यावर चर्चा सुरू झाल्या. 6 जण विमानात प्रवास करत असताना 5च मृतदेह कसे सापडले? अजित पवार अजून जिवंत आहेत का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण 10 फेब्रुवारीला देऊ असं आमदार रोहित पवारांनी सांगितलं होतं. नुकताच त्यांची पत्रकार परिषद पार पडली. त्यात त्यांनी अनेक गंभीर मुद्दे, महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेत. यावरच आपण चर्चा करूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी प्रचार सभांसाठी सकाळी लवकर अजित पवार विमानातून जात असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि यावेळी सगळ्यात मोठा प्रश्न विचारला जात होता की अजित पवार खरंच जिवंत आहेत का? याच मुद्द्यावर आणि हा अपघात आहे की घातपात, हा प्रश्न जेव्हा जास्त चर्चेत आला तेव्हा या सगळ्या मुद्द्यांवर रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेणार असं सांगितलं होतं. नुकताच ही पत्रकार परिषद पार पडली आणि यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की अजित पवार हयात नाही आहेत. पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी मोठ्या प्रमाणात 50 स्लाइडची पीपीटी सादर केली. यामध्ये अनेक ग्रुप चॅट्स, इमेजेस, फोटो तसेच कंपनीचा म्हणजे ज्या कंपनीचं विमान होतं त्या कंपनीचा इतिहास, वैमानिकावर अनेक प्रश्न उपस्थित केलेत आणि धक्कादायक खुलासेही केलेत. खरं तर रोहित पवारांची ही पत्रकार परिषद तुम्हाला पाहता येईल, मात्र याच पत्रकार परिषदेतील काही महत्त्वाचे मुद्दे आणि प्रश्न आपण या व्हिडिओतून मांडणार आहोत. खरं तर अजित पवारांचा बारामतीला जाण्याचा प्रवास हा गाडीनं होणार होता असं रोहित पवारांनी सांगितलंय. मात्र अचानक हा प्लॅन बदलण्यात आला आणि हा बदल का झाला की बदल व्हावा असं काहीतरी घडवून आणण्यात आलं. याबद्दलच बोलताना रोहित पवार म्हणालेत की आदल्या दिवशी सगळं नियोजन बिघडलं किंवा थोडक्यात चुकलं. मुद्दा असा की 27 जानेवारीला संध्याकाळी अजित पवार मुंबईहून गाडीने पुण्याला येणार होते आणि मग पुण्यावरून बारामतीला जाणार होते. मात्र ते मुंबईवरून वेळेत निघालेच नाही, कारण मुंबईत दादांना भेटायला एक मोठी राजकीय व्यक्ती येणार होती. पण त्या व्यक्तीला येण्यासाठी उशीर झाला. तिची वाट पाहण्यात आणि भेट झाल्यानंतर भेटीमध्ये झालेल्या चर्चेत बराच वेळ गेला आणि मग दादांना उशीर झाला. मग महत्त्वाचा प्रश्न असा की दादांना भेटायला येणारी ती व्यक्ती कोण होती? ती मोठी व्यक्ती मुद्दामून उशिरा आली का? का हे सगळं घडवलं गेलं असं रोहित पवार विचारतात. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पूर्व विदर्भातील एका नेत्याच्या फाईलवर अजित पवारांना सही करायची होती. मात्र ती फाईल मुंबईतील त्यांच्या केबिनमध्ये किंवा इतर कुठंतरी होती, ज्याच्यापासून दादा दूर होते, म्हणून ती फाईल येईपर्यंत आणि त्यावर सही होईपर्यंत वेळ गेला असंही रोहित पवार सांगतात. याच दरम्यान एक कन्सल्टंट कंपनीकडे दिलेलं राजकीय काम कशा प्रकारे थांबवायचं यावरही चर्चा झाली असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केले. मग ती कंपनी कोणती होती? पूर्व विदर्भातील तो नेता कोण होता ज्यावर सही राहिली होती? ते प्रकरण काय होतं ज्यावर पवारांनी त्या नेत्याशी बातचीत केली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील का? हा एक मोठा प्रश्न आहे. कारण या सगळ्या घडामोडींमुळेच 27 तारखेला रात्री उशीर झाला आणि म्हणूनच त्यांना निघता आलं नाही आणि यामुळे दुसऱ्या दिवशी अजित पवारांनी विमानाने जाण्याचा निर्णय घेतला. मग रोहित पवार विचारतायत की हे सगळं म्हणजे उशिरा येणं, फाईलवर सही, या सगळ्या गोष्टी घडल्या की घडून आणल्या गेल्या? आता रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेत काही ठळक बाबी समोर आल्या. म्हणजे त्यांनी पूर्णपणे अजित पवारांनी ज्या कंपनीच्या विमानातून प्रवास केलाय त्या कंपनीवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. कंपनीचा इतिहास, विमान चालवणाऱ्या वैमानिकावर पूर्वी झालेले आरोप, ऐनवेळी बदलण्यात आलेला पायलट यावरही त्यांनी लक्ष वेधलं. विमान कंपनीच्या मालकांनी अपघात खराबीमुळे म्हणजे विमानातील खराबीमुळे नाही तर हवामानातील बदलामुळे झाला असं स्पष्टीकरण दिलं. मग याच वेळी पायलटनेच हवामान एकदम क्लिअर आहे आणि आपण बारामतीला जाऊ शकतो असं खुद्द वैमानिकांनी सांगितल्याचे चॅटचे डिटेल रोहित पवारांनी समोर आणलेत आणि प्रश्न उपस्थित केलेत. शिवाय विमानामध्ये इंधनाच्या अतिरिक्त बाटल्या होत्या का? कारण या बाटल्या असणं एक बॉम्ब विमानात असण्यापेक्षाही भयंकर होतं असं म्हणत हा मुद्दा त्यांनी म्हणलाय. याचं कारण म्हणजे व्हीएसआर कंपनीबाबत पूर्वीचा घडलेला इतिहास किंवा त्यावर झालेल्या टीका देखील आहेत. शिवाय त्यांनी या पत्रकार परिषदेत काही चार्ट्स दाखवले ज्यामध्ये जे पायलट होते सुमित कुमार यांच्यावर झालेले गंभीर आरोप आहेत त्याची माहितीही त्यांनी समोर आली. या चॅटमध्ये जे चॅट कंपनीचे मालक किंवा कंपनीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये झाले होते यामध्ये पायलट यांच्या दारू पिण्याबाबत किंवा इतर काही बाबींबाबत चर्चा झाल्याचं दिसून आले. मग पायलट आणि डायरेक्टर मिळून दारू पित होते का?
हा सवाल देखील उपस्थित करण्यात आला. एवढंच नव्हे तर या व्यसनामुळं सुमित कुमार जे अजित पवारांचे पायलट होते यांना कामावर अनेकदा तंबी देण्यात आली होती. 3 वर्षासाठी त्यांचं निलंबनही करण्यात आलं होतं. अनेक ग्रुप चॅट्समध्ये त्यांनी केलेले वेगवेगळे स्टंट, दारू पिणं किंवा पुन्हा असं करू नये अशा चेतावणीचे मेसेजही रोहित पवारनी ते चॅट्स देखील पीपीटीमध्ये या पत्रकार परिषदेत दाखवलेत. मग अशा पार्श्वभूमीवर हे वैमानिक अजित पवारांचे विमान उडवण्यासाठी कसे काय सज्ज झाले, त्यांना कसं काय पाठवण्यात आलं, त्यांची अल्कोहोल टेस्ट झाली होती का, हा सवालही इथं महत्वाचा आहे जो रोहित पवारांनी उपस्थित केला. एवढंच नव्हे तर एका बड्या नेत्यांनी नांदेडच्या असं सांगितलं की सुमित कुमार जे पायलट होते त्यांच्या उड्डाणावर याही आधी त्यांनी आक्षेप घेतला होता नांदेडच्या एका बड्या नेत्यांनी. त्या प्रवासात सुमित कुमारांनी काहीतरी चुकीचं केलं होतं अशी माहिती त्यांनी म्हणजे रोहित पवारांनी दिली आणि ती माहिती व्हीएसआर कंपनी सर्वांसमोर मांडणार का, असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केलाय. आणि एवढे सगळे प्रश्न किंवा गंभीर आरोप व्हीएसआरवर असताना देखील अजूनही नेते त्या विमानातून प्रवास करतात आणि अजूनही या गोष्टीबाबत काहीच होत नाहीये. मग यामागं नेमकं कोण आहे असा सवाल देखील उपस्थित होतो. शिवाय याच कंपनीच्या विमानातून ज्या नेत्याने तक्रार केली होती पायलटबद्दल तो सत्तेतील मोठा नेता कोण होता. अशा अनेक चॅट्स, मेल्स, फोटो समोर आल्यामुळं एकीकडे धक्का बसला तर दुसरीकडं असे अनेक गंभीर प्रश्नही उपस्थित होत आहेत ज्याची उत्तरं मिळणार की नाही हे आता येणारा काळच ठरवणार आहे. कारण अपघाताला बरेच दिवस उलटलेत. उपमुख्यमंत्री पदाचा कारभार आता सुनेत्रा पवारांनी हातीही घेतलाय. ब्लॅक बॉक्स मिळालाय. मग त्याचा अहवाल कधी येणार आहे की पुन्हा चर्चा होईल, आरोप प्रत्यारोप होतील आणि सगळ्या गोष्टी वाऱ्यावर विरून जातील. हा एक मोठा महत्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे. तर आता रोहित पवारांच्या या सगळ्या खुलासावर सत्ताधारी विरोधक काय प्रतिक्रिया देतात हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे. आणि या सगळ्या त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं पाहणं देखील सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे. या सगळ्या घडामोडींवर, रोहित पवारांच्या आरोपांवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.